इकडे पुढे बघा। आज आपल्या गावामध्ये लोकसभेच्या होत असलेल्या आता निवडणुकीच्या निमित्तानं आज माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीच्या निमित्तानं आज संपूर्ण जिल्हाभर सर्व महाराज साहेबांचा आणि वहिनी साहेबांचा सर्व आपल्या कार्यकर्त्यांचा आज प्रचाराच्या त्या सगळीकडे रणधुमाळी चालू आहे। याच निमित्तानं काय होईना पण आज आपल्या भागातील आंबळेगावच्या यात्रेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देवीच्या तिथं देवाच्या उत्सवाच्या निमित्तानं आज आपल्या जात असताना इथून आपल्या राणीसाहेबांचं या ठिकाणी आगमन होणे जात आहे असं आपलं समजलं। त्या जाता जाता काय होईना पण आपण धावती भेट वहिनी साहेबांचं या ठिकाणी थोडंसं का आपण शुभेच्छा घेऊया आणि वहिनी साहेबांना या ठिकाणी 2 मिनटं का होईना थांबू आपल्या गावात असं आपलं नियोजन सगळं झालं। त्या निमित्तानं या ठिकाणी आज या धावती भेटच्या निमित्तानं आज या राणीसाहेबांचं या ठिकाणी आपल्या गावात आगमन झालं। सर्वप्रथम या ठिकाणी गजवडी गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व माता भगिनींच्या वतीनं ग्रामपंचायत सर्व संस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी आमच्या गावामध्ये आल्याबद्दल त्यांना शतशत शुभेच्छा देतो आणि हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो। या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या गावात आमच्या गावामध्ये या ठिकाणी कोणी विरोधकाचा विषयच नाही। सर्व या ठिकाणी आपल्या भागामध्ये महाराजांचंच आहे। आम्ही गाव पातळीवर आमच्या घर टू घर या पद्धतीनं कामाचं नियोजन केलं, त्या पद्धतीनं काम या ठिकाणी करतोय। त्या पद्धतीने या ठिकाणी काम होणार आहे। आपण आमच्या गावाच्या वतीनं निश्चित राहावं असं या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो। आम्ही आमच्या परीनं प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन आम्ही महाराज साहेबांचं त्या ठिकाणी चिन्ह आणि मतदानाच्या करण्याच्या दृष्टीनं सर्व मतदारांना करण्याचं काम आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे करू अशी या ठिकाणी आपल्या धावत्या दौऱ्यानिमित्त का होईना आम्ही 2 मिनिटं बोलून आम्ही तुम्हाला इथं आश्वासित करतो की आमच्या गावात मतदान आम्ही महाराज साहेबांना करू या ठिकाणी एवढी मी आपल्याला ग्वाही देतो। आणि आपण आमच्या गावात आला पुण्याच्या आपलं स्वागत या ठिकाणी गोष्ट आहे। श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय असो। छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय असो। तुमचं सत्कार काय आणि यात्रेच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीचे नुकताच 23 तारखेला गोंधळी या ठिकाणी आपल्या विभागाचा भव्य असा मेळावा झाला। आपले सर्वांचे लाडके राजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत। या विभागाचे माजी पंचायत समिती सदस्य संदेशी म्हणाले, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ आणि यांच्या प्रचारानिमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्त आज आपल्या या गावामध्ये खरोखर असा आज
परिचय करून देते. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सौभाग्यवती श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले वहिनी साहेब या ठिकाणी आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ते आलेले आहेत. तरी मी आंबळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप 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 स्वागत करते आमच्या गावामध्ये. सर्वांना माझा नमस्कार आणि मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही माझं इतकं मोठं स्वागत आणि इतकं गोड आणि प्यार भरा स्वागत किया. आज मला असं वाटतं की पहिल्यांदा मी इथे आहे. मी खूप सातारामध्ये फिरले पण परली गावात मागच्या आले होते पण मी पहिल्यांदाच तिथे पोहोचले. आणि तुम्ही जे म्हणतात की दोन्ही राजे साथ आले तर त्याचं सर्वप्रथम मी प्रयत्न केला होता जेव्हा माझं लग्न झालं होतं. तर तुम्हाला आठवतं की नाही मोठं मनोमिलन केलं होतं. तर आमच्या सर्वांचं मनात हेच आहे की परिवाराला एकत्र घेऊन पुढे बढ़ और विकासाचं काम कर. इसलिए कि छत्रपति मतलब क्या होता है? जो लोगों को छत्र छाया देता है. तो इस नाम को सिद्ध करने के लिए पूरे परिवार को साथ मिलके लोगों के विकास के लिए काम नहीं करेंगे तो फिर क्या मतलब इस नाम का. तो इसी नाम को सिद्ध करने के लिए उदयनराजे तुमच्या समोर राजकारण आहेत पण ते तुम्हाला सर्वांना माहिती की ते राजकीय नहीं है. ते एकदम सादे हैं, मन के भोले हैं, स्वच्छ मन के और स्वच्छ और एकदम उत्तम सोच के. तो इसलिए उनका फायदा बहुत लोगों ने लिया है और लेते हैं. इसलिए कि वो कभी किसी का बुरा शब्द अपने मुंह से उन्होंने बोला नहीं है. और मुझे ऐसे लगता है कि आप सब उनको मेरे से पहले से जानते हैं है की नाही. तुम्ही ओळखतात त्यांना तर जास्त त्यांच्याबद्दल बोलायची गरजच नाहीये. तुम्ही ओळखतात, तुमचेच है, तुमच्यासाठीच है. तो उससे ज्यादा मैं क्या बोलूंगी. अगर अभी शिवाजी महाराज ने 14-15 साल के थे जब राजेश्वर में उन्होंने शपथ ली थी, स्वराज्य की शपथ ली थी. उस टाइम से लेके वो स्वराज्य था. फिर उसके बाद वो एक स्वतंत्र की लड़ाई में पहला पद था. फिर स्वतंत्र की लड़ाई हुई और अभी हमारी लड़ाई क्या है, स्वराज्य की, सेल्फ गवर्नमेंट कि अपने आप को अपन कैसे कंडक्ट करते हैं या अपने आप को हमारी सोच कैसी है, हमारे करने की क्षमता कैसी है, हम क्या सोचते हैं, हम क्या करते हैं. तो जब हम सब मिलके एक बुलंद इरादे से आगे और ये सोचेंगे कि विकास हम करके ही रहेंगे, सबके हाथ में है. ये लोकशाही है. लोकशाही में हर एक आदमी का एक रोल होता है, सबका एक रोल होता है कि अपन क्या कर रहे हैं. तो नाही तो क्या की नेतेवर टाकायचं आणि स्वतः म्हणजे मत पण केलेलं परवड नहीं. सही है कि नहीं है. अभी मुझे उदयनराजे ने बहुत पहले बोला था नहीं आप हिंदी में ही बोलो आराम से. पहले बार जब मैं बोलने लगी तर त्यांनी सांगितलं जास्त तुम्ही हे करू नका, तुम्ही हिंदीमध्येच बोला, तुमच्यासाठी जे सोपं तसंच बोला. तर कधी कधी मला असं लाज वाटते कि कभी काय कुछ गलत उल्टा सीधा नहीं हो जाए. लेकिन मैं इतना बोलूंगी कि उदयनराजे मेरे पति हैं. तो उनका बैंड बजाने का मतलब कि ऐसे लगेगा पति के बारे में अच्छा ही बोलोगे, पर सच्ची में मैंने दुनिया में अभी इतना, मुझे भी 50 साल होने को आए हैं. तो इन 50 साल में मैंने ऐसा आदमी नहीं देखा है कि कभी इस हाथ से उस हाथ से पता नहीं चलता क्या किया है, किसको दिया है, कभी उसके बारे में बात नहीं करना. काम किया तो सिर्फ उनका काम करना है, दिखाना नहीं है. और उस तरह के आदमी
जिसका खुद का कोई स्वार्थ नहीं हो, नहीं तर काय पाहिजे तुम्हाला? नहीं तो जो भी पॉलिटिक्स में जाता है, राजकारण में, तो उनको क्या चाहिए? पावर, है की नाही? सही बोल रही हूँ ना मैं? महिलांना पण आता मिळते काय राजकारण मध्ये असतं. आता आम्हाला पण 50% कि किसी 33% अभी खासदार भी बन सकते हैं. तो हमें जानना भी जरूरी है कि व्यक्तिमत्व कैसा है. अपन देखने को कुछ और पीछे कुछ और हो तो मुश्किल होता है. पर उदयनराजे जैसे हैं वैसे हैं आपके साथ. आपने उनका अच्छा बुरा जो भी है सब देखा हुआ है. और वक्त के बाद आप कर रहे तो आप ते कंप्लेंट करतात की आम्हाला वक्त देत नाही. तर मला असं वाटतं तुम्हाला वक्त देत नाही तर मी मला पण वक्त देत नाही. तर उसको वो इतने एक आदमी कहाँ कहाँ पहुंचे वो ही हो जाता है. आणि इतना प्यार है लोगों को, इतना सम्मान और आदर है कि सबको लगता है हमारे पास भी आए, हमारे पास भी आए. मी त्यांना सांगते की तुमची हे काय म्हणतात तक्रार आहे की तुम्ही पळवीला या. मी त्यांना सांगते पण तुमच्यासाठी ते नक्की पूरा जीवन समर्पित है आप सबके लिए. उनका जन्म इस परिवार में हुआ है. आप सब, मैं हमेशा बोलती हूँ आपको याद दिलाने के लिए कि उनके पास क्या नहीं है. भगवान की दुआ से, शिवाजी महाराज की दुआ से इस परिवार में आना उनके एक नसीब था. पर वो नसीब जैसे अपन अपने बच्चों को सिखाते, आपल्या मुलांना पण शिकवताना की आपल्या घरी कोणी चांगलं काम केलं की कोण ऑफिसर आहे की कोण आर्मी मध्ये आहे की कोण म्हणजे स्वतंत्राची लढाई लढलेला आहे. तो आपण सिखाते की तुमच्या पंजोबांनी असं केलं की आजोबांनी असं केलं. तसंच उदयनराजेंचं आणि शिवेंद्रराजेंचा पण जन्म हे परिवारामध्ये झालेला आहे. तर त्यांना पण हेच शिकवलंय की तुम्ही काय पण कमीच पड़ना अगर तुम लोगों के लिए काम नहीं करोगे. लोगों के काम ही तुम्हारा नसीब है, कर्तव्य है. और यही काम करने के लिए आज वापस वो आपके सामने खड़े हुए हैं. आप सबने हमेशा साथ दिया है, आशीर्वाद दिया है, उसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ. प्रचारपेक्षा मला असं वाटतं हे आभार समारोह है. तो मी आभार मानते आणि मी थांबते. जय श्री कहा मैं अभी साल में एक बार यहाँ हरियाणा में होता है, दिल्ली में होता है, हर जगह होता है. राज्य सातारा में 10-20-40 जगह हर दिन सातारा में गंजी में संडे को एक मिनट